परभणी में संविधान के अपमान के बाद भड़के दंगे को पुलिस ने ठीक से नहीं संभाला और उल्टे बड़ी संख्या में दलितों की पिटाई की गई। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ने मांग की है कि सूर्यवंशी की मौत पुलिस की पिटाई से हुई और दोषी पुलिस वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। रामदास आठवले ने आगे कहा कि हमने आगामी स्थानीय स्वशासन में कुछ सीटों की मांग की है और अगर हमें ये सीटें नहीं मिलती हैं तो हमें अपने दम पर चुनाव में कुछ उम्मीदवार उतारने चाहिए। उन्होंने यह भी कहा कि बीजेपी को इस बात का ध्यान रखना चाहिए। हम 2012 से भाजपा के साथ हैं, लेकिन उन्होंने हमें एक राज्य मंत्री और अन्य मंत्री पदों से हटा दिया है। उन्होंने भाजपा और सहयोगी दलों को यह भी याद दिलाया कि जब वह कांग्रेस के साथ थे तब उन्होंने हमें राज्य मंत्री का पद दिया था। प्रेस वार्ता में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के विदर्भ स्तर के पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखते हैं ये रिपोर्ट। परभणी मामले में जिस तरह सोमनाथ सूर्यवंशी की हत्या ही हुई है या पुलिस के मारहाण में उसका मृत्यु हो गया है, तो माननीय राज्य सरकार माननीय देवेंद्र फडणवीस जी को अगर अपील है कि इसकी जल्दी जल्दी इंक्वायरी होना चाहिए और संविधान का अपमान होने के बाद उद्रेक करने वाले जो नौजवान लोग हैं, जो स्टूडेंट है, ऐसे लोगों को पुलिस ने इतना गुस्सा उतारकर मारना ठीक नहीं है। ये बहुत बड़ा गुनाह है और ऐसे पुलिस को पुलिस खाते में रखने के लायक वो नहीं है। इसीलिए ऐसे पुलिस पर कठोर कार्रवाई हो और उस सोमनाथ सूर्यवंशी जी के फैमिली को ज्यादा से ज्यादा मदद राज्य सरकार की तरफ से की जाए और उनके एक भाई को नौकरी दी जाए। एक हमारी इसके संबंध में मांग है और जल्दी जल्दी उस पुलिसों पर जो पुलिस जिम्मेदार है उनके ऊपर कारवाई होनी चाहिए। आमची मागणी गांभीर्यानेच आहे। मी तिथं पहिल्यांदा तर मी जाऊन आलोच होतो 13 तारखेला 10ला घटना घडल्यानंतर आपल्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर। नंतर मी गेल्या आठवड्यात जाऊन आलो आणि सोमनाथ केवळ यांच्या आईला त्यांच्या भावांना भेटलो, तिथल्या कार्यकर्त्यांना भेटलो, त्या ठिकाणी महिलांचं उपोषण चाललं होतं त्यांना भेटून आलो आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये पोलिसांच्या माहितीवर सांगितलं होतं की तो जो संविधानाचा अपमान करणारा माती ब्युरो आहे, पण तो माती ब्युरो अजिबात नाही आहे, तो जमीनदार आहे, तो किराणा मालाचं दुकान चालवतो आणि तो अजिबात माती ब्युरो नाही। आणि जो सोमनाथचा जो मृत्यू आहे तो हार्ट अटॅकने झाला असं पोलिसांनी अफवा पसरवली, पण तसं झालेलं नाही आहे। नंतर जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे, जो बॉडी बघितलेली आहे त्याच्यावर मारलेल्या खुणा आहे। एवढी बेशूट रागाने मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे। मला असं वाटतं की संविधानाचा अपमान झाल्यानंतर असा उद्रेक करणाऱ्या लोकांवरती अशी गोष्ट करणं योग्य नाही आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की पुन्हा त्याची आपण विशेष चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ज्या पोलिसांनी असं केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करता होत नाही आहे। एवढे दिवस होत आले तरी कारवाई होत नाही, त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। इलेक्शन 1 इलेक्शन ही पद्धत 26 जानेवारी 50ला संविधान लागू केल्यानंतर हीच पद्धती देशामध्ये राबवायची असा कायदेशीर संविधानामध्ये तरतूद आहे आणि 1952ची पहिली निवडणूक, 57ची, 62ची, 67ची, 72ची अशा 4-5 ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका लोकसभेवरून विधानसभा अशाच झालेल्या आहेत। पण नंतर काय अडचणीमुळे कुठलं सरकार पडलं, कुठल्या पक्षाने पाठिंबा काढला किंवा अनेक पक्षांनी सरकार बनली आणि त्यामुळं ही सगळी निमित्त आलेली आहे आणि त्यामुळं लोकांना सातत्यानं निवडणुकीला सामोरं जावं लागतंय। पुन्हा त्यामध्ये सरकारचा पैसा त्यामध्ये खर्च होतो आहे, मनुष्यबळ, पोलीस बळ त्यामध्ये विनाकारण वेळ जातो आहे। म्हणून नरेंद्र मोदी यांचं विजन आहे, मिशन आहे की बाबा हे आर्थिक जो भार होतोय तो आपल्याला कमी करायचा असेल, लोकांचा वेळ वाचवायचा असेल तर एकाच वेळेला लोकसभा विधानसभा व्हाव्या आणि आता ते बिल जे आहे ते बिल लोकसभेत राज्यसभेत आलेलं आहे, ते आता पुढच्या
अधिवेशनामध्ये तो त्याच्याला येईल आणि ती आपल्या पार्लमेंटची कमिटी आहे त्याच्याकडे ते बिल आता पाठवलेलं आहे. तर माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की संविधानामध्ये वन नेशन वन इलेक्शन हीच पद्धती आहे आणि ती पद्धती लागू झाली पाहिजे असं माझ्या पक्षाची मागणी आहे आणि मोदींच्या त्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे. असं आहे की आता जागा काय मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, पण आता जर काय जागा मिळाल्याच नाहीत आम्हाला एक इथे 5-6 जागा तरी द्याव्यात एवढी आमची मागणी राहील. आमच्याकडे या जागाची मागणी राहणार नाही आणि जर जागा मिळाल्या नाही तर काही जागा लढण्याचा आम्ही प्रयत्न करू. बाकीच्या ठिकाणी बीजेपीला पाठिंबा देऊ आम्ही महायुतीला. आजची जी बैठक आहे तर आजची बैठक यासाठीच आहे की येणाऱ्या महानगरपालिका नागपूर आणि अमरावती नंतर ज्या नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, त्या ठिकाणी आपले उमेदवार तयार ठेवावे आणि सर्व जिल्ह्यातल्या बीजेपीच्या अध्यक्षांशी बोलावं आणि वरती मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, बावनकुळे साहेब अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणार आहे आणि तशी बोलणी अगोदर निवडणुकीच्या पूर्वी झालेली आहे की विधानसभेनंतर ज्या निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यामध्ये आरपीआयला सोबत ठेवू असं ते म्हणालेले आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहणार आहे की नाही मला माहीत नाही आहे.